या ठिकाणी छोटासा शेतकरी मेळावा ठेवलेला आहे आणि तुम्ही सर्वजण शेतकरी उपस्थित आहात. तरी आमच्या घुले परिवाराच्या वतीने सर्व शेतकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. ईस्ट वेस्ट कंपनी आहे, कंपनीचंही मनापासून स्वागत करतो. या कंपनीने आज दुसरा मेळावा ठेवलेला आहे. याच्या आधी एक मेळावा ठेवला होता बिडसांगी गावामध्ये. तिथं बरेच उपस्थित संख्येने शेतकरी होते आणि त्यांचे जे आज साहेब त्यांचे कमी आले आहेत, त्या दिवशी त्यांचे तज्ज्ञ असे भरपूर होते आणि त्यांनी त्यावेळेस सुद्धा 10 वर्षाचा अनुभव सांगितला होता आणि त्यांचा तो 10 वर्षाचा अनुभव पाहूनच मी पुढे गेलो होतो बोलायसाठी. की त्यांना सांगितलं होतं की बाबा 10 वर्षाचा अनुभव आहे तुमचा, पण तो आमच्या चुकीमुळे वायाला जाऊ नये. कारण कदाचित शेतीमध्ये गेल्या वर्षी आमच्याकडून प्रत्येक बियाणं जळत होतं. बरोबर. जर आमच्याकडे काही जर आमच्या शेतीमध्ये जर काही चुका असेल तर तुमचं चांगलं बियाणं जर जळलं तर आम्ही उद्या म्हणू शकतो याला कंपनी खराब आहे. पण तुमचा 10 वर्षाचा अनुभव आहे, 10 वर्ष तुम्ही काना मात्रानं चुकावता अभ्यास केलेला आहे ह्या गोष्टीवर. बरोबर. आणि हे बियाणं आज आमच्या माझ्या भाऊनी ह्या ठिकाणी लावलेलं आहे आणि हे बियाणं रोप टाकल्यापासून आम्ही तिथंच आहेत, आम्ही त्या जागेवरच आहेत. आम्ही लहानपणापासून त्याला पाहत असतो त्याच्यामध्ये रोपामध्ये प्रतिकारशक्ती किती आहे, त्याच्यानंतर कांदा लागवडीनंतर त्याची काय क्रिया झाली त्याच्यावर. बाकी बी सगळ्या जातीचे वाण आमच्याकडे आहेत. तर ह्या कांद्यामध्ये कांदा लावल्याच्या नंतर 1 महिनाभर कंपल्सरी त्याच्यामध्ये पाणी वाहत होतं. पाऊस सगळ्यांना माहिती होता, भरपूर झाला होता, रानचे बडले होते, 1 महिनाभर याच्यामध्ये पाणी वाहत होतं. तरी पण पाण्यामध्ये पण कांदा असा सुंदर दिसत होता. कांद्याकडे जर पाठीकडे पाहिलं ना तर असं वाटत नव्हतं तिला इन्फेक्शन झालं कुठलं तरी. मग बाकीच्या चिपडामध्ये कांदे होते, ते कांदे कुठं पिवळे पडले होते, त्याच्यावरती बुरशी आलेली होती. पण ह्या कांद्यावर आहे ना त्याच्यावर कुठलंही काही झालेलं नव्हतं. तर मला असं म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट, कंपनीचे आभार असे मानतो मी की त्यांची गाडी आहे ही वारंवार ते 15 दिवसाला महिन्याला भेट देतात ते प्लॉटवर. कारण आजपर्यंत आपण पंचगंगा कांदा लावतो, फक्त दुकानात घेतल्यानंतर पंचगंगा नाव बघायला भेटले. पण ते पंचगंगा कोणत्या नदीने येतं हे आपल्याला अजून काही माहित नाही, कशातून येतं हे बी माहित नाही अजून, किंवा कुठं तयार होतं हे बी माहित नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे तसं हे एवढा शेतकरी मेळावा घेतात, एवढं शेतकऱ्यांसाठी झटतात, म्हणजे शेतकऱ्यांना एक मदतीचा हात आहे त्यांचा. एक शेतकरी एवढा कष्ट करतोय आणि शेतकरी यातून पुढे जावा, त्याची प्रगती व्हावा कुठंतरी, तो लॉस जाऊ नये कुठंतरी, ह्या गोष्टीसाठी हे साहेब इथपर्यंत येतात. शेतीमध्ये प्रत्येक वेळेस ते पाहतात येऊन काही आहे का, त्याच्यावरती काही पडलेलं आहे का. कारण कसं असतं, आज ते आपल्याला गुरु लेवल आहे, कारण गुरुचं ज्ञान असणं हे महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर माऊलीने एक ओवी दिलेली आहे, मनोनी जाणते न गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, मूळ सिंचने सहजे शाखा पल्लवी संतोषी. अशी एक ओवी आहे. त्या ओवीचा अर्थ असा होतो की बाबा त्यांनी सांगितलं होतं की बाबा जाणते कोणाला म्हणलं बाबा हे हुशार माणसं आहेत, थोडेसे हुशार माणसाला ते सांगावं लागणार आहे ना की बाबा तुम्ही हे गोष्टी केल्याच पाहिजेत. कृत कार्य होईजे म्हणजे तुमचं जे कार्य केलंय हे जे बी त्यांनी सांगितलं घ्यायला आपल्याला, आणि जे कार्य तुमचं आहे हे कृत कार्य म्हणजे केलेलं कार्य तुमचं सक्सेस होणार आहे, कांदा तुमचा 100% येणार आहे तो. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की बाबा मूळ सिंचन सरायचे. सिंचन कुठं घेतात, झाड लावलंय, कांद्याच्या शेंड्यावरती पाणी जर वतलं तर होणार नाही सक्सेस. सिंचन हे प्रत्येक पद्धतीचे असतात. मग आता त्यांनी काय सांगितलं, मूळ सिंचन त्याच्या मुळामध्ये प्रक्रिया पाहिजे, त्याच्या मुळे जर व्यवस्थित असते तर 100% कांदा पुढे व्यवस्थित होणार. म्हणून या कंपनीचे आभार मानले तेवढे कमीच पडते. आता फक्त एकच प्लॉट लावलेला आहे आणि तो सर्वांनी पाहिलेला आहे. तर माझी अशी सर्वांना विनंती आहे शेतकऱ्यांना की आपण सुद्धा आपला भाग सोडता आपण पाहिलेलं आहे की चौखड भागामध्ये तोच कांदा लावलेला, आपण जे लावला होता ते कांदा लावलेले लोकांनी ते मोडून टाकले, ते असे काडी लावली ते पेटले असते, अशी परिस्थिती झाली होती त्या पातींची. तसं ह्या कांद्यामध्ये कुठलंही काही झालेलं नाही, मी माझ्या डोळ्यासमोर पाहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की इथून पुढच्या ह्याच्यामध्ये आहे ना आपण आजच त्यांना बुकिंग देऊन टाकावं. नाही आपण सगळे घेऊन आपण 50% बियाणं आपण त्यांचं घेऊ शकतो आणि त्यांचं वारंवार आपल्याला मार्गदर्शन भेटणार आहेच. किंवा आपल्याकडून काही अडचण येत असेल त्यांना फोन केला तर ते आपल्याला लगेच सांगणार आहे. मला तर असं वाटतं फोन केला तर इथंच येतील काय की ते प्रत्येक वेळेला येत असतात. संध्याकाळी त्यांचा माणूस येतो, प्लॉट हिंडतोय, ते पाहतात त्याच्यामध्ये काय फॉल्ट आहे काय नाही. तसं ते महादेव भाऊने आमच्या जवळ ट्रीटमेंट घेतलं पहिल्यापासून आणि ट्रीटमेंट घेतल्यामुळं आज हे सक्सेस झालेलं आहे. कांदा अगदी 1 नंबर आहे. त्या प्लॉटमध्ये जर फिरलं त्याच्यामध्ये त्यांनी फवारणीचा विषय त्याच्यामध्ये आलेलाच नाही आहे. मला तर पाहिलंच नाही मी त्यांना फवारतानी. आम्ही फवारून आमचे चांगले पाठीचे कणी दुखायलेत, बाकीचे कांदे फवारतो पण त्यांनी अजून त्या वाटणीला काही गेले नाही वाटतं, ते त्याला फवारणी कमी. मग कसं असतं, आपल्या देहाला बी कष्ट कमी पडलं पाहिजे, आपल्या शरीराला कष्ट कमी पडलं पाहिजे, आपल्याला उत्पन्नही त्याच्यातून आली पाहिजे, असा कुठंतरी विचार करावा लागेल. त्यासाठी आपल्याला असं ज्ञान घ्यावं लागेल, कुठंतरी कोणाचं तरी ऐकावं लागेल, तेव्हा आपण त्याच्यामधून पुढे जाणार. तर मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद.